यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सोलापूर महापालिकेने डोंगर पोखरून उंदीर काढला। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेतील प्रशासकीय व्यवस्था बहुतांश कोलमडली आहे। अधिकारी आणि खातेप्रमुखांची मनमानी, प्रत्येक विभागातील भ्रष्टाचार यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी दिवसाढवळ्या दरोडा टाकत असल्याचे दिसते। कितीही बोंबाबोंब झाली तरीही नगररचना आणि बांधकाम विभागातील भ्रष्टाचार थांबायला तयार नाही। लाखो करोडो रुपयांचा डेव्हलपमेंट फंड भरून देखील वेळेवर बांधकाम परवाने मिळत नाही। गेल्या 6 वर्षापासून शहरात अनधिकृतपणे दिलेली 96 बांधकामे गाजत आहेत। गेल्या 3 दिवसापासून मोठा गाजावाजा करून महापालिकेने पार्किंगच्या जागेवर थाटलेले 8 ते 10 गाळे पाडले। शहरात 50% अधिक बांधकामे अनधिकृत आहेत। बांधकाम विभाग तसेच टाउन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये पैसे खाल्ल्यामुळे ते याकडे कानाडोळा करतात। शहरातील अनधिकृत बांधकामे शोध मोहीम आयुक्तांच्या आदेशानंतर सुरू झाली होती, मात्र यातून किती बेकायदेशीर इमारती सापडल्या याचा अहवाल अधिकारी जाहीर करायला तयार नाहीत। जी बांधकामे अनधिकृत आहेत त्यांना शासन आदेशानुसार दुप्पट कर आकारणी करावी किंवा ती बांधकामे पाडावीत। या दोन्हीपैकी काहीतरी निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला तर यावर वचक बसणार आहे। सोलापूर शहरातील गाजत असलेली 35 अनधिकृत बांधकामे पाडकामाची मोहीम 3ऱ्या दिवशी देखील होती सुरू। सहारा नगरमधील 2 गाळे पाडले, 28 जणांनी कोर्टात घेतली धाव, कारवाईला मिळणार ब्रेक। रविवार दिनांक 24 मे रोजी सोलापूर ते गोवा विमानसेवा तांत्रिक कारणामुळे बंद, फ्लाय 91 कडून देण्यात आली माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोलापुरात 616 मतदारांची यादी प्रसिद्ध। महापालिका तसेच नगरपालिका नगर परिषदेतील स्वीकृत नगरसेवकांना देखील मतदान करण्याचा मिळाला हक्क। सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांची अटक टळली, मात्र सेवेत ठेवायचे की नाही याचा निर्णय महापालिका आयुक्त आल्यावरच घेतला जाणार। सोलापूर शहरात शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी, वातावरणात गारवा, शहरवासियांना उन्हापासून थोडासा दिलासा। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 70 58 65 28 75। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 93 71 52 43 65। जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आज सोलापूर शहरातील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये होणारी गुंतवणूक परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे करण्यात आली रद्द। श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने आज सायंकाळी सोलापुरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात होणार राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराचे वितरण। सोलापूर शहरात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या माध्यमातून सुरू केलेल्या एक घर एक झाड अभियानात 5000 रोपांचे करण्यात आले वाटप। सोलापूर शहरातील अवंतीनगरात 24 ते 31 मे दरम्यान श्री गणेश विठ्ठल मंदिर सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अधिक मास निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ। सोलापूर शहरात दत्त चौकात असलेल्या शुभराय मठात 25 ते 31 मे दरम्यान रोज सायंकाळी 4 ते 8 या दरम्यान ऋषिकेश महाराज विष्णुपुरीकर यांचे निरूपण। सोलापुरातील विडी घरकुल कुंभारी रोडजवळ राहणाऱ्या ओंकार बापू गायकवाड याच्यावर चोरीचे 10 गुन्हे असल्यामुळे सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी त्याला 2 वर्षासाठी केले तडीपार।
सोलापुरातील चिंचोळी MIDC, होटगी रोड MIDC आणि अक्कलकोट रोड MIDC मधील अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी दिले आदेश. आता दर महिन्याला जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक होणार. जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांनी पंढरीच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 61 विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची घेतली बैठक. यंदाच्या वर्षी 22 ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारले जाणार. जिल्हा नियोजन समितीमधून सुमारे 70 ते 75 कोटी रुपयांचा निधी आषाढी वारीसाठी दिला जाणार. सोलापूर जिल्ह्यातील 12 साखर कारखान्यांनी सुमारे 500 कोटी रुपयांची ऊस बिले थकवली. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617 आणि 8956213925. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात आज सायंकाळी वोरोनोको प्रशालेत संभाजी आरमारच्या वतीने वज्रमुठ मेळावा. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा इशारा देताच शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा निधी केला मंजूर. साताऱ्यातील वाईमध्ये सुरू झाला लघु कुंभमेळा. सुमारे 350 साधू संतांची हजेरी. 25 मे पर्यंत चालणाऱ्या या कुंभमेळ्यात साधू संत, नागा संन्यासी आणि भाविक दाखल. दुर्गम भागात राहणाऱ्या 9वी आणि 10वीच्या सुमारे 25,000 विद्यार्थ्यांना शासन देणार दरमहा 600 रुपये वाहतूक भत्ता. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना मोठ्या तसेच राष्ट्रीयकृत बँकांकडून हात आकडता. अवघे 26% कर्ज वाटप होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804184184. Kia, moment that inspires. यंदाच्या खरीप हंगामात राज्याला 20,61,000 मेट्रिक टन बियाणाची गरज, तर शासनाकडे त्यापेक्षा अधिक म्हणजे 28 लाख मेट्रिक टन बियाणे आहेत उपलब्ध. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूर, धाराशिव, अंबाजोगाईमध्ये धाडसत्र. लातूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक. अनेक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांचीही चौकशी सुरू. राज्यातील 41 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या. येत्या 2 ते 3 आठवड्यात आणखी IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात केल्या जाणार बदल्या. कांदा आणि इतर शेतीमाल बाजार समितीमधून बाहेरच्या जिल्ह्यात पाठवण्यासाठी इंधन दरवाढीमुळे ट्रक मिळत नसल्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये सोमवारपासून कांदा लिलाव तसेच धान्य लिलावात व्यापारी सहभागी होणार नाहीत. पश्चिम बंगालमधील नवनिर्वाचित भाजप सरकारने सर्व शाळांमध्ये वंदे मातरम अनिवार्य केल्यानंतर आता मदरशामध्ये देखील प्रार्थना सभा दरम्यान वंदे मातरम केले सक्तीचे. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.